हॅलो स्टुडंट, नमस्कार. दिस इज CA सर. आणि विद्यार्थी मित्रांनो, MMRDA बद्दल तुमच्यासाठी लेटेस्ट न्यूज आहे. आता MMRDA बद्दल थोडासा फ्लॅशबॅकमध्ये जाऊन तुम्हाला आठवण देतो एक्झॅक्टली याच्या आधी काय आलं होतं किंवा जाहिरात काय आहे ते. सो बेसिकली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदभरती 2026 मध्ये 18 फेब्रुवारी 2026 ला जाहिरात आली होती आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स ऑनलाईन ॲप्लिकेशन करून तुम्ही मल्टिपल पोस्ट आल्या होत्या. त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ऑफकोर्स त्याच्यापैकी जी अकाउंट्स रिलेटेड उपलेखापाल ही पोस्ट आहे आणि त्याच्या 33 जागा आहेत टोटल. ठीक आहे ना. सो स्टुडंट्स, उपलेखापालच्या जागा ज्या आहेत हां, याच्यासाठी क्वालिफिकेशन पण बघितलं होतं आपण याच्या आधीच की 60% मिनिमम तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये पाहिजे आणि जर बॅकवर्ड क्लास किंवा रिझर्वेशनचे असाल तर 55% तुम्हाला मिनिमम पाहिजे. MSc IT पाहिजे. हे सगळं होतं आणि अनुभव 3 वर्षाचा पाहिजे. ठीक आहे. याच्यासाठी जे एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांनी फॉर्म भरला आहे ऑफकोर्स अँड दे आर वेटिंग फॉर देअर एक्झाम. आता एक्झाम रिलेटेडच पेपर रिलेटेड जे डिटेल आलेलं आहे अपडेट त्याच्याबद्दल सांगतोय. तर एकदा परत पेपर पॅटर्नची आठवण देतो, कारण एवढे फॉर्म भरले जातात काही विद्यार्थ्यांचे की ते नंतर हे विसरतात कसला फॉर्म भरला आहे, कोणती एक्झाम कशी होणार आहे. तर म्हणून फक्त आठवण देतोय. सो बेसिकली याच्याशी रिलेटेड MMRDAचा पूर्ण व्हिडिओ ॲक्च्युली बघायची गरज नाही वाटणार. बघायचं असेल तर यूट्यूबवर अवेलेबल आहे, ते बघू शकता मागे तुम्ही आपल्या लिस्टमध्ये. पण आता जी मुद्द्याची गोष्ट एक्झाम रिलेटेड ते सांगतो. तो पदनाम, आपलं जे पदनाम आहे विच इज उपलेखापाल, तर त्याच्यामध्ये जो पेपर पॅटर्न आहे पूर्ण डिव्हिजन मराठी नाही एक सेकंड मराठी भाषा जे आहे त्याचे एकूण आपल्याला 10 प्रश्न राहणार आहेत. ठीक आहे, 10 प्रश्न दिले जाणार आहेत. त्याच्यानंतर इंग्रजी दॅट इज इंग्लिशचे पण 10 क्वेश्चन राहणार आहेत. हे झाले 20. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे GK त्याचे 15 क्वेश्चन्स दिले जाणार आहेत. म्हणजे 20 आणि 15 35 क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिझनिंग किंवा लॉजिकल रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, लॉजिकल रिझनिंगचे 15 क्वेश्चन दिले जाणार आहेत. टोटल 50 क्वेश्चन झाले. आणि सगळ्यात मेन म्हणजे जो तांत्रिक विभाग म्हणजे जो प्रोफेशनल नॉलेज आहे तुमचं, जे एक्सपर्टीज आता उपलेखापाल म्हटल्यावर अकाउंट्स इज अ मेन प्रोफेशनल नॉलेज, त्याचे 50 प्रश्न राहणार आहे. असे टोटल 100 प्रश्न दिले जाणार आहेत. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला एकूण 2 गुण दिलेले असल्यामुळे 100 × 2 म्हणजे 200 मार्काचा तुमचा पेपर आहे. 120 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि याच्यामध्ये एकदम क्लिअर दिलेलं आहे यांनी की काठिण्य पातळी ही ग्रॅज्युएशन लेवलची राहील आणि ऑफकोर्स प्रोफेशनल नॉलेजला विषयाच्या दर्जाच्या हिशोबाने म्हणजे पोस्ट जे आहे उपलेखापाल त्या हिशोबाने डिफिकल्टी लेवल दिली जाईल. आता याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये राहणार आहेत, हे विसरू नका. इंग्लिशचे क्वेश्चन तर इंग्लिशमध्येच असतात. अकाउंट्स म्हणजे प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन सुद्धा फक्त इंग्लिशमध्ये राहणार आहेत. बाकी मराठी GK आणि लॉजिकल रिझनिंग हे मराठी व इंग्रजीमध्ये क्वेश्चन राहणार आहेत. आता याचा स्टडी आय होप तुम्ही करत असाल. तर स्टडी करताना आपण जनरल जे दिलं आहे प्रोफेशनल नॉलेज सर्व स्टडी करत असाल, पण आता थोडंसं कुठेतरी फिल्टर लागणार आहे. तुम्हाला सिलेबस जो दिला आहे आता जनरल नॉलेज पहिला पार्ट दिला आहे. जनरल नॉलेज तर समुद्र आहे राव, त्याच्याबद्दल काय बोलणार माणूस. सो जनरल नॉलेज पहिला आहे. फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट. सिलेबसमध्ये प्रोफेशनल नॉलेजचा पार्ट आहे ऑफकोर्स हा सर्व. इथून जनरल नॉलेज तो वेगळाच पार्ट आहे, तो 15 मार्कासाठी, राईट. सो फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याच्यानंतर डबल एंट्री सिस्टम, BRS बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, डेप्रिसिएशन, अकाउंटिंग डॉक्युमेंट्स, GST ॲक्ट, त्याच्यानंतर बिझनेस एथिक्स अँड कम्युनिकेशन, फायनान्शियल मार्केट अँड इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन थेअरी, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. खरं तर हा ऑर्गनायझेशन थेअरी हा त्याचा पार्ट नाहीच आहे, म्हणजे आपण कव्हर केलेलं नाही आहे किंवा हा पार्ट तसं बघायला गेलं तर प्रोफेशनल नॉलेजच्या याच्यात नाहीच आहेत अकाउंट्समध्ये. राईट टू सर्व्हिस ॲक्ट हे पण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं नाही आहे. बाकी जेवढे पण टॉपिक आहे मुलांना, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, सेल्फ बॅलन्सिंग, लेजर, त्याच्यानंतर लेजर झालं, सेक्शनल बॅलन्सिंग, बिल्स ऑफ एक्सचेंज, डेप्रिसिएशन, कॅपिटल अँड रेव्हेन्यू, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे जे नॉट फॉर प्रॉफिटमध्ये येतं, ब्रांच किंवा डिपार्टमेंटल अकाउंट आहे, रेक्टिफिकेशन ऑफ एरर आहे, BRS बॅलन्स शीटचं फॉर्मॅट, त्याचे क्लासिफिकेशन, ॲन्युअल फायनान्शियल मॅनेजमेंट, कंपनी लॉ, ऑडिटिंग, टॅक्सेशनमध्ये डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, कमर्शियल लॉज, कॉस्ट अकाउंटिंग, IND-AS एवढं सर्व तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. आता याच्या स्टडीशी रिलेटेड KKCA तुम्हाला कसं हेल्प करू शकतो, तर डिफरंट प्लॅटफॉर्म आहेत. पहिली गोष्ट एक जर म्हणजे सिम्पल सांगायचं तर 2 कॅटेगरी म्हणू शकतो आपण सर्वात आधी, एक पेड आणि एक फ्री. ठीक आहे ना. दोघंही सोर्सेसमध्ये तुम्हाला डेफिनेटली नॉलेज भेटेल. स्टुडंट्स, तुम्हाला जर आमच्याशी कम्युनिकेट करायचं असेल आमच्या वेबसाईटवर गेले जस्ट इथून ऑप्शन आहे स्टार्ट चॅट, इथून तुम्ही जस्ट मेसेज टाईप कराल, यू विल डायरेक्टली
कनेक्ट टू आवर व्हॉट्सॲप आणि तिथून तुम्ही कम्युनिकेशन करू शकता काही शंका असेल तर. ठीक आहे. ओके, तर आता बॅक टू द पॉईंट. भाऊ तू सरकणार आहे? नाही, तू सरकायला तयार नाही, जाऊ द्या. हां, तर स्टुडंट्स वी वर सेईंग दॅट आपल्या ज्या सर्व समावेशक बॅच आहे, लेखालिपिक, लेखाधिकारी आणि लेखासेवा सर्व समावेशक, ही बॅच तुमच्यासाठी परफेक्ट आहे याच्यासाठी. आणि ह्या बॅचची फीज आहे 3000 रुपीज. ठीक आहे. आता हे ऐकल्यावर सगळ्यात पहिला प्रश्न पडला, सर आमच्याकडे टाईम कमी आहे, किती दिवस आहेत ते पण सांगतो आणि एवढ्या दिवसात होईल का नाही. तर प्रॅक्टिकली स्पीकिंग जर तुमचं एकदमच समर्पण असेल, दिवसातून फार 10 तास देता तुम्ही वगैरे, तर असं काही समर्पण असेल तर सर्व समावेशक बॅच पॉसिबल आहे. पण प्रॅक्टिकली तसं डिफिकल्ट वाटतं, हे एवढं नाही होऊ शकणार, मग काय करायचं. स्टुडंट्स डोंट फिअर इफ के सर इज हिअर. तुमच्यासाठी एक मस्त सोल्युशन आहे त्याच्यासाठी, रामबाण बॅच. मुलांनो, रामबाण बॅच ही एक फास्ट ट्रॅक बॅच आहे, ज्याच्यामध्ये आपण सिलेबस बऱ्यापैकी पूर्णच कव्हर केला आहे ऑलमोस्ट, पण तो फास्ट ट्रॅकमध्ये शॉर्टमध्ये आहे. रिव्हिजन करायसाठी दी बेस्ट आहे. 777 रुपये त्याची प्राईस आहे. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त 99 रुपयाचं संजीवनी बुटी पाहिजे असेल, किंवा सर आमचा स्टडी झाला, आम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे, तर असं कोणी असेल की आम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची आहे, तर प्रॅक्टिस करायसाठी टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे फक्त 666 मध्ये. ठीक आहे. नोट्स पण अवेलेबल आहेत. सर आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त नोट्स पाहिजे. कारण होतं काय माहिती का, हा सिलेबस एवढा वास्ट बघितल्यावर असं वाटतं नेमकं कोणते कोणते रेफरन्स बुक करायचं, कुठून स्टडी करायचं. जे ऑलरेडी टचमध्ये त्यांना गोष्ट नाही आहे, पण जे स्टुडंट टचमध्ये नाही आहे, पहिल्यांदा एक्झाम देत आहे, त्यांना 100% प्रश्न पडू शकतो. तर स्टुडंट्स, हे सगळे प्लॅटफॉर्म आहेत, याच्या थ्रू तुम्हाला काही ना काही हेल्प होऊ शकते. अगेन, तर इथं पेडचं झालं. तर आम्हाला समजा डाऊट काय विचारायचे असतील तर मुलांना हा नंबर नोट डाऊन करून घ्या, 9145669922. बाकीचे पण नंबर आपले आहेत, पण हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिलेटेड हा नंबर आहे, 9145669922. मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये तुम्ही जसं बोलाल, यू विल गेट द सोल्युशन, डोंट वरी. आणि स्टुडंट्स, तुम्हाला ते प्रॉपरली गाईड करतील, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कोणता कोर्स तुमच्यासाठी बेस्ट राहील, आणि त्याच्यामध्ये इन केस काही डिस्काउंट वगैरे ऑफर असेल, अक्षय तृतीया वगैरे पण आहे, काही ऑफर असेल तर तुम्हाला ते गाईड करतील अकॉर्डिंगली. तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता एक्झाम कधी राहील, मुलांना एक्झाम रिलेटेड जे फ्लॅश आता अजून क्लिक नाही होते, पण जे वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट ऑफकोर्स MMRDAच्या वेबसाईटवर दिसते, ॲडव्हर्टिजमेंट फॉर द डिरेक्टर रिक्रुटमेंट टू फिल द वॅकंट पॉलिसी ग्रुप A, B, C वगैरे दिलं आहे. पुढे बघा, लास्ट लाईन, अकॉर्डिंगली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इज शेड्यूल टू बी कंडक्टेड बाय TCS ऑन 11th and 12th of May 2026. सो स्टुडंट्स, देअर इज व्हेरी हाय चान्सेस की 11-12 मेला तुमची एक्झाम होणार, आणि तुमचं हॉल तिकीट अजून ते क्लिक नाही होते, किंवा ते पूर्ण डाउनलोड नाही होते, त्याच्यामुळे एकदमच 100% नाही, बट येस, देअर इज अ पॉसिबिलिटी की 99% तुमचा जो पेपर आहे 11-12 मे 2026ला होणार. ठीक आहे. आणि मुलांना अजून एक पॉईंट सांगतो, ती जी बॅच आहे सर्वसमावेशक बॅच, ती त्या अनुषंगाने पण बनवलेली आहे की TCSच्या अँगलने, TCS जसे क्वेश्चन विचारतात त्या हिशोबाने पण आपण त्याच्यात बऱ्यापैकी कंटेंट कव्हर केलं आहे. ठीक आहे. जर अजूनही काही मदत लागली तर डेफिनेटली सांगा, अशीच अपडेट आम्ही देत राहू त्याच्यासाठी. अरे हा एक महत्त्वाचा विषय राहिला, हाऊ KKCA कॅन हेल्प यू इन फ्री ऑफ कॉस्ट. फ्री ऑफ कॉस्ट कसं हेल्प करू शकतो. मुलांना सर्वात पहिले यूट्यूब चॅनल जर तुम्ही एकदा चेक कराल, आता फॉर एक्झाम्पल आम्ही MCQची सुद्धा सिरीज स्टार्ट केली होती. MCQच्या सिरीजमध्ये सुद्धा आत्तापर्यंत म्हणजे एक वन ऑफ द सिरीज, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम रिलेटेड आपल्याकडे मल्टिपल सिरीज आहेत. ओके, आय विल शो यू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. हां, हे बघा विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेचे महावितरण मॅनेजरचे लेक्चर्स आहेत, महाट्रान्सको अकाउंट्स क्लर्क रिलेटेड लेक्चर आहेत, नगर परिषदचे लेक्चर्स आहेत जे TCSनेच कंडक्ट केलेली होती, महावितरण रिलेटेड आता हे लेक्चर्स आहेत लेटेस्ट. असे सर्व खूप सारे लेक्चर्स, म्हणजे मुलांना 60 लिटरली व्हिडिओ दिसत आहे तुम्हाला, 117 व्हिडिओज आहे आपल्या लिस्टमध्ये. ठीक आहे. तर ऑफकोर्स तुमच्या कामाचे काय ते बघा, त्याच्यामध्ये काही लेटेस्ट अपडेट असतील, मुंबईला चला काय आहे, तर त्या गोष्टी पण असतीलच. त्या ज्या रिलेव्हंट नाही आहे त्या सोडून द्या, त्याचा काही प्रश्न नाही. पण ज्या तुमच्यासाठी रिलेव्हंट आहे, ज्या तुमच्यासाठी कामाच्या आहे, तेवढ्याच गोष्टी जरी तुम्ही बघितल्या तर डेफिनेटली तुम्हाला बराच फायदा होईल. अजून एक महत्त्वाचा विषय, मुलांना तुमच्यासाठी आम्ही ना KKCAच्या ॲपमध्ये एक फ्री कोर्स ठेवला आहे. येस, KKCAच्या ॲपमध्ये मी जस्ट वेबसाईटवर तुम्हाला दाखवत होता फ्री कोर्स. फ्री कोर्समध्ये जर तुम्ही गेले KKCAच्या ॲपमध्ये, म्हणजे तुम्हाला तिथे कॅटेगरी सिलेक्ट करावं लागेल फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ॲप डाउनलोड केल्यानंतर. त्याच्यामध्ये फ्री कोर्समध्ये जेव्हा जाणार, तर फ्री कोर्समध्ये यू कॅन गेट मल्टिपल कोर्सेस. इव्हन आमचा MCQचा जो कोर्स आहे मुलांना, हा सुद्धा कोर्स बघू शकता, फ्री MCQ सिरीज. त्याच्यामध्ये ॲड फ्री कंटेंट तुम्ही बघू शकाल. फ्री MCQ सिरीज आत्तापर्यंतचे MCQ वगैरे झालेत, आणि याच्यापुढे पण होत राहतील, ते पण त्याच्यात ॲड होतीलच. आणि महावितरणचा पण डेप्युटी मॅनेजर वगैरेचा एक फ्री कोर्स आपण दिला आहे. सो यू कॅन गेट बेनिफिट ऑफ दॅट ऑल्सो. तुम्ही कसंही बेनिफिट घ्या, कोणत्याही सोर्सेसचा बेनिफिट घ्या, आपल्याला एवढंच माहिती आहे की ही पोस्ट आहे, आलेली आहे, ही संधी घालवायची नाही, आपल्याला पोस्ट काढायची काही करून. ठीक आहे. सो
फ्री कोर्स जॉईन करायसाठी एकदम इझी प्रोसेस आहे. फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअर दोघांवर आहे. ॲपचं नाव आहे KKCA. लॅपटॉपमध्ये पण तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये जाऊन फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सिलेक्ट करून फ्री कोर्सेस टाईप करायचं आहे. तर हा पहिला निमित्त KKCA. बाय.